मागील 2 व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड विषयी माहिती बघितली आणि थायरॉइड मध्ये आपण कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड साठी ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट आहे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. सर्वात प्रथम आपण बघूयात ॲलोपॅथिक ट्रीटमेंट. ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मध्ये सगळ्यात प्रथम हायपोथायरॉइडिझम की हायपरथायरॉइडिझम आहे. हायपोथायरॉइडिझम म्हणजेच थायरॉइडची लेवल कमी असणं आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजेच जे काही T3 T4 आहे, TSH आहे, त्याची व्हॅल्यू वाढणं, याला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम याच्यानुसार मेडिकेशन दिलं जातं. मेडिकेशन मध्ये थायरोनॉम नावाची गोळी असते. 12.5 पासून 50, 100, 75 जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू नुसार आपलं जसं थायरॉइडचं फंक्शनिंग असेल त्या फंक्शनिंग नुसार ती थायरोनॉम गोळी दिली जाते. त्यानंतर सगळ्यात सेफ जर बघितलं आपण तर मेडिकेशन हे सगळ्यात सेफ मानलं जातं थायरॉइडच्या ट्रीटमेंटमध्ये. आपण एक जवळपास 1 ते 2 वर्ष थायरॉइडची ट्रीटमेंट व्यवस्थित जर घेतली मेडिसिनची तर आपल्याला ती गोळी बंदही करता येते. त्यानंतर दुसरं आहे ते आहे रेडिओ आयोडीन. तर रेडिओ आयोडीन हे आपलं जे काही थायरॉइड ग्लँड आहे ते थायरॉइड ग्लँड डिस्ट्रॉय करतं. त्याच्यामुळे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला थायरॉइड व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी मेडिकेशन घेण्याची गरज पडतो. त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो सर्जरीचा. सर्जरीमध्ये पूर्णपणे थायरॉइडेक्टॉमी म्हणजे पूर्ण थायरॉइड रिमूव्ह केलं जातं किंवा मग पार्शियली रिमूव्ह केलं जातं, म्हणजे पार्शियली थोडा थायरॉइडचा तुकडा काढला जातो. तर हे सर्जिकल मॅनेजमेंट आणि रेडिओ आयोडीन या दोन्ही ट्रीटमेंट मध्ये आपल्याला भविष्यामध्ये पुढे चालून लाईफ लॉंग थायरॉइडची गोळी खाण्याची गरज पडते. आता बरेच जण विचारतात की आपण ह्या ट्रीटमेंट घेतल्या तर ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा थायरॉइडचा त्रास उद्भवू शकेल का? तर पार्शियली रिमूव्ह केलेलं असेल, म्हणजे थोड्या प्रमाणात पार्शियली जर रिमूव्ह केलेलं असेल थायरॉइड, तर ते काही जणांमध्ये पुन्हा रिऑकर होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्स्टंट फॉलोअप, डॉक्टरांचं चेकअप, थायरॉइडची चेकअप आपल्याला ठेवायची आहे आणि वेळोवेळी आपल्याला थायरॉइडची चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला घेत राहायचा आहे. तर हायपोथायरॉइडिझम जर असेल तर आपल्याला लाईफ लॉंग ट्रीटमेंट लागते आणि हायपरथायरॉइडिझम साठी मल्टिपल ऑप्शन आपल्याला मिळत असतात. हे झाले ॲलोपॅथिक ट्रीटमेंट. त्यानंतर होमिओपॅथीमध्ये जर आपण गेलं तर होमिओपॅथिक उपचारामध्ये जर आपण बघितलं तर थायरॉइडिनम ही गोळी सगळ्यात बेस्ट मानली जाते थायरॉइड ट्रीटमेंटसाठी. त्याच्यामध्ये आपण 30 पोटेन्सी, 1 पोटेन्सी याप्रमाणे आपण जशी पेशंटची कंडिशन आहे त्यानुसार देत असतो. त्यानंतर आयोडिनम 30, 1 200 अशा वेगवेगळ्या पोटेन्सी मध्ये आपण देत असतो. त्यानंतर कल्केरिया कार्ब आहे. कल्केरिया कार्बचे आपण 4 थेंब जर जिभेवर टाकले किंवा काही 4 ग्लोब्युल सकाळी घेतले 204 तर त्याने सुद्धा आपल्याला फरक पडणार आहे. ट्युबरक्युलिनम आहे, सल्फर आहे, या मुख्य गोळ्या आहे होमिओपॅथी मधल्या की त्याने आपलं थायरॉइड बरं होऊ शकतं. पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असताना आपल्याला पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डॉक्टर आपलं पूर्ण चेकअप करतात. आपली पूर्ण फॅमिली हिस्ट्री, आपली पूर्ण पर्सनल हिस्ट्री, आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही, पूर्ण आपली केस टेकिंग होमिओपॅथिक घेतात. आपल्या सवयी काय आहेत, आपल्याला स्वप्न कसे पडतात, आपण एक पर्सन म्हणून कसं आहोत हे सगळं बघितलं जातं आणि या सगळ्याची टोटॅलिटी करून त्याच्या स्वभावानुसार होमिओपॅथीमध्ये औषध दिलं जातं. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असताना मी जरी हे मुख्य औषधं तुम्हाला सुचवली असतील पण डॉक्टर आपल्या होमिओपॅथिक डॉक्टराच्या सल्ल्यानेच आपल्याला ही थायरॉइडची ट्रीटमेंट घ्यायची आहे. आयुर्वेदामध्ये जर आपण बघितलं तर सुकुमारम कासायम, त्यानंतर कांचना गुगुळ, त्यानंतर ब्राह्मी, अश्वगंधा, चंद्रप्रभा वटी यासारखे काही मुख्य औषधं आहेत ते थायरॉइडवर काम करतात. पण थायरॉइडची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये घेत असताना आपण व्यवस्थित चांगला आयुर्वेदाचार्याचा सल्ला घेऊनच ती ट्रीटमेंट आपण
घ्यावी. तर हे ऑप्शन्स आहे आपल्याकडे, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक. तर ह्या तिन्ही ऑप्शन मधून आपण थायरॉइडची ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर थायरॉइड ह्या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण उपचाराची माहिती बघितली. याच्या मागील व्हिडिओमध्ये आपण आहार काय घ्यावा ते बघितलं होतं आणि थायरॉइड म्हणजे नेमकं काय आहे, त्याची लक्षणं काय, कारण काय हे बघितलं होतं. तर हे 2 व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की युट्यूब चॅनलवर जाऊन बघा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर आबिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.